नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राखी व्यास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी, 1,500 पेक्षा जास्त स्टाफ आणि इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, डीएड बीएड कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, स्टेट बोर्ड स्कूल असे कित्येक तरी आपण बघू शकतो की स्ट्रीम्स हे रन करतात. आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर आपले अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष, तसेच आपले माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल सर यांची नेहमीच ही तळमळ असते की आपल्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, आपल्या स्टाफसाठी कुठला ना कुठला एक नवीन विषय ते नेहमीच घेऊन येत असतात. आणि आज एक असाच नवा विषय आपण घेऊन येत आहोत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याबद्दल मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या सोबत आज जुडलेले आहेत ॲडव्होकेट चेतन कसबेकर सर. नमस्कार सर. तर आज आमचे जितके व्ह्युअर्स आहेत ते जाणून घ्यायला इच्छुक आहेत की नेमकं हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज काय असतं. प्लीज सर, इट्स ओव्हर टू यू नाव. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं प्रथम मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला दुसऱ्यांदा कायद्याच्या एका मोलाच्या आणि चांगल्या विषयावर त्यांनी बोलायची मला संधी दिली आणि एक माहिती विषय आणि एक चांगला असा संविधानातला हा एक चॅप्टर आहे, पार्ट आहे की जो सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे की जेव्हा जेव्हा सरकार कुठले कुठले कायदे करतं तर त्या कायद्या पाठीमागे एक उद्देश असतो, एक ध्येय असतं किंवा एक गरज असते सोसायटीची, समाजाची. तर त्या उद्देशाला धरूनच आपलं सरकार कायदे करत असतं. तर जेव्हा संविधान तयार करायला घेतलं तेव्हा संविधानामध्ये असे 22 पार्ट घेतले. तर आपण चॅप्टर पण म्हणतो, पार्ट म्हणतो. अशा संविधानामध्ये 22 पार्ट आहे. त्या 22 पार्ट पैकी जो 4था पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. त्याचा साधा सुद्धा अर्थ म्हणजे सरकारच्या धोरणाबाबतीत काही मार्गदर्शक तत्वे, जे असे तत्वे आहेत जे संविधानामध्ये दिलेले आहेत. संविधान जेव्हा तयार करायला घेतला तेव्हा बरेचसे कायदे हे भारतामध्ये उपलब्ध नव्हते. जे काही ब्रिटिशांनी तयार केलेले होते ते कायदे तर चालूच होते. पण जेव्हा आपला भारत स्वतंत्र होते, स्वतंत्र भारतामध्ये कायदे करणे गरजेचं आहे असं जेव्हा संविधानकर्त्यांना वाटलं त्यावेळेस त्यांनी जे आपल्याला मूलभूत हक्क दिले, अधिकार दिले, त्याच्यासोबतच संविधानामध्ये राज्याला काही मार्गदर्शक तत्वे दिली, काही धोरणे दिली की जे राज्याने फॉलो करावे आणि काळानुसार त्यांनी त्याचा कायद्यामध्ये रूपांतर करावं, त्याचा कायदा तयार करावा आणि तो कायदा स्टेटमध्ये लागू करावा. असे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये संविधानामध्ये दिलेले आहे की सरकारने कुठल्या कुठल्या प्रकारचे कायदे केले पाहिजे, असे थोडासा त्यांनी पार्ट त्यांनी दिलेला आहे. ते सेक्शन 36 पासून ते आर्टिकल 51 पर्यंत असे काही आर्टिकल आहेत की ज्यामध्ये जे धोरणे वगैरे त्यांनी दिलेले आहेत डायरेक्टिव्ह. तर हा जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे तर आपला भारतीय संविधान, भारताचं संविधान आहे तो वेगवेगळ्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन पासून थोडं थोडं जे काही त्यातले चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण भारतामध्ये लागू करू शकतो किंवा भारतीय एक समाज म्हणून, नागरिक म्हणून आपण ते ऍक्सेप्ट करू शकतो, भारताच्या नागरिकाला ते अवलंबू शकतो. तर असे पार्ट त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बॉरो केलेले आहेत, ते घेतलेले आहेत आणि ते आपल्या भारतीय संविधानामध्ये त्यामध्ये टाकले गेलेले आहेत. तर असा हा जो चौथा नंबरचा जो पार्ट आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, तो घेतलेला आहे आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा असे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा चॅप्टर आहे आणि तो त्या चॅप्टर प्रमाणेच आपल्याकडे असा एक चॅप्टर तयार करण्यात आला की जो आपल्या भारतीय समाजाला फायदेशीर ठरेल आणि सरकारला मार्गदर्शक ठरेल की कुठल्या प्रकारचे कायदे सुरुवातीला किंवा काळाच्या गरजेनुसार हे सरकारने बनवावे आणि ते नागरिकाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा. तर असा जो आहे आर्टिकल 36 पासून ते आर्टिकल 51 पर्यंत
भारत इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 36 असं सांगतो. आर्टिकल 36 बाबतीत असं आहे की पार्ट 3 जो आहे कॉन्स्टिट्यूशन मधला, तो आर्टिकल 12 मध्ये स्टेट नावाची डेफिनेशन दिलेली आहे. तर ते स्टेट नावाची डेफिनेशन आर्टिकल 12 मध्ये दिली आहे. तर आर्टिकल 36 मध्ये पण स्टेटचीच डेफिनेशन दिली. फक्त त्यांनी त्यात 2 ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की in this part, unless the context otherwise requires, the state has the same meaning as in given in part 3. Part 3 मध्ये काय सांगितलेलं की स्टेट includes what? State includes central authority, state legislation, central legislation, any other authority. जे काय अथॉरिटी गव्हर्नमेंट या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तयार केलेले आहेत सरकारमध्ये, सरकार ज्यामध्ये इन्क्लूड आहे, तर असे जे अथॉरिटी आहेत ह्या स्टेट मध्ये डिफाईन करतात. जसं आता आपले राज्य सरकार आहे, हा स्टेट आहे किंवा सरकार आहे. सेंट्रल जे आहे ते आपले स्टेट आहे. किंवा आता जे एनी अदर अथॉरिटी जे पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 मध्ये जे सांगितलेलं आहे सगळ्यात शेवटी, एनी अदर अथॉरिटी म्हणजे जे आता आपण आपले LIC म्हणतो किंवा आपण MSEB म्हणतो किंवा आपल्या PMT, असे जे काही गोष्टी आहेत त्या एनी अदर अथॉरिटी मध्येच येते की ज्या स्टेटने गव्हर्न केलेल्या आहे. स्टेटच्या अंमलाखाली, सरकारच्या अंमलाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण स्टेट अशा सांगितल्या गेल्या. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला या गोष्टींविरुद्ध काय आवाज उठवायचा असतो किंवा काही तक्रार नोंदवायची असते, त्यावेळेस आपण पार्टी ही स्टेटला करतो की या सगळ्या स्टेटमध्ये येतात. मग असे जी डेफिनेशन आहे आर्टिकल 36 मध्ये सांगितलेले की जी आर्टिकल 12 मध्येच जी इन्क्लूड आहे तीच त्यांनी आर्टिकल 36 मध्ये फॉलो केलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 37 असं सांगतं ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स कंटेन इन दिस पार्ट. म्हणजे काय? द प्रोव्हिजन्स कंटेन इन द पार्ट शॅल नॉट बी इन्फोर्सेबल बाय एनी कोर्ट, बट द प्रिन्सिपल्स देअर लेट डाऊन आर नेव्हरदलेस फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री, and it shall be duty of the state to apply these principles in making laws. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये हे जे आर्टिकल मी पुढे पुढे सांगत जाणार आहे, ते आर्टिकल दिलेले ते मार्गदर्शक तत्वे म्हणून दिलेले आहे सरकारसाठी. त्यामुळं ह्या आर्टिकलचं उल्लंघन झाला म्हणून आपल्याला त्याच्या विरुद्ध कोर्टात दाद मागता येत नाही, कारण की हे मार्गदर्शक तत्वे ह्याचा फायदा नाही. जोपर्यंत या मार्गदर्शक तत्वांचा कायदा केला जात नाही तोपर्यंत त्याचे दाद आपण कोर्टाकडे मागू शकत नाही. त्यामुळे ह्या कुठल्या तत्वांचा जेव्हा व्हायलेशन होतं असं वाटतं तर ते व्हायलेशन कायद्याने ते व्हायलेशन होत नाही, कारण की ते मार्गदर्शक तत्वे स्टेट साठी दिलेले आहेत की त्यांनी पुढे जाऊन ते त्याच्या कायद्यामध्ये रूपांतर करावा आणि त्या कायद्याचा फायदा हा नागरिकांना त्यातून देण्यात यावा. असं आहे जे आर्टिकल 37 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 38 मध्ये असं सांगितलंय की स्टेट टू सिक्युअर व सोशल ऑर्डर फॉर द प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल. त्यामध्ये सबक्लॉज आर्टिकल सबक्लॉज 1 असं सांगतो the state shall strive to promote the welfare of the people by securing and protecting as effectively as it may a social order in which justice, social, economic and political shall inform all the institutions of the national life. आणि सबक्लॉज 2 मध्ये असं सांगितलेलं आहे the state shall in particular strive to minimize the inequalities in income and endeavor to eliminate inequalities in status, facilities and opportunities not only amongst individuals but also amongst group of people residing in different areas or engaged in different vocations. तर ह्यामध्ये सरळ ह्याचा अर्थ असा आहे की स्टेटने सोशल ऑर्डर अशा प्रमाणे तो प्रमोट केला पाहिजे की ज्यामुळे लोकांचं कल्याण होईल. जे काय कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बल मध्ये जे सांगितलेलं आहे की जस्टिस, इक्वेलिटी, फ्रेटर्निटी वगैरे अशा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ते अशा की न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जो काय जे लाभ आहे तो सगळ्यांना समान मिळाला पाहिजे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांना मिळण्यासाठी स्टेटने त्याचं प्रमोशन केलं पाहिजे. तर त्या प्रमोशनचं फक्त एकच मार्ग असतो की त्या प्रकारे तो कायदा केला पाहिजे जो लोकांना फॉलो करता येईल आणि ज्यानुसार जी काय आहे आर्थिक, सामाजिक जी काही विषमता आहे ती दूर झाली पाहिजे आणि सगळीकडे
समानता असली पाहिजे. हा थोडक्यात अर्थ आहे आर्टिकल 38चा. त्यानंतर आर्टिकल 39 असं सांगतो की काय प्रिन्सिपल्स दिलेले आहेत की ज्या सरकारने फॉलो केल्या पाहिजेत आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं पाहिजे. तर ते असं आहे की थोडक्यात सर्टन प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिसी टू बी फॉलोड बाय द स्टेट. द स्टेट शाल इन पर्टिक्युलर डायरेक्ट इट्स पॉलिसी टुवर्ड्स securing that the citizens, men and women, equally have the right to an adequate means of livelihood. त्यामुळे जे काय समाजातल्या जे काय राहणीमानाच्या ज्या गोष्टी असेल त्या सगळ्या नागरिकांना स्त्री पुरुष भेदभाव बाजूला ठेवून ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या माणसाला उपभोगणं गरजेचं आहे, त्यांचं मूलभूत अधिकार आहेत, जे गरजा आहेत, ह्या सगळ्यांना इक्वली त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. सगळीकडे ते समानरित्या वाटले गेले पाहिजे. त्यानंतर पुढे बी असं सांगतो की दॅट द ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ द मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी आर सो डिस्ट्रीब्युटेड ॲज बेस्ट टू सबसर्व द कॉमन गुड. की कॉमन गुड एस्टॅब्लिश झाला पाहिजे. त्यामुळे जे काय मालकी हक्क आहे किंवा जे काय मटेरियल जो रिसोर्सेस आहे ज्याची दैनंदिन जीवनात माणसाला गरज असती त्याचं इक्वली डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, ते या आर्टिकल मध्ये सांगितले. त्याच्यानंतर दॅट securing that the operation of the economic system does not result in the concentration of wealth and means of production of the common detriment. त्यामुळं ह्या ज्या आर्थिक विषमता जसं आपण म्हणतो की एका क्लास किंवा एका वर्गाकडे जास्त संपत्ती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्लास किंवा वर्गाकडे कमी संपत्ती, अशा प्रकारे त्याची विषमता नसली पाहिजे. किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जो म्हणतो की एकाच क्लासवरती आपण लक्ष न देता दुसऱ्या क्लास जे काही इतर घटक आहेत समाजाचे तर त्यांच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशनचं जे काही सामाजिक जे काही आर्थिक जे लाभ आहेत त्याचा लाभ फक्त एकाच समाजाला होता किंवा एकाच क्लास किंवा ग्रुपला न होता तो सगळ्यांना झाला पाहिजे. सप्लस सी मध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर दॅट देअर इज इक्वल पे फॉर इक्वल वर्क फॉर बोथ मेन अँड विमेन. कामाच्या ठिकाणी बरेचसा आपण अनुभवतो की स्त्रीला कमी पगार असतो मजुरी करण्यात किंवा बाकीच्या गोष्टी करण्यात, स्त्रीला कमी देतात आणि पुरुषाला जास्त देतात. तर असं नसलं पाहिजे. सरकारने त्याबद्दल कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्यानुसार या दोघांना समान पगार दिला पाहिजे. त्यानंतर दॅट द हेल्थ and strength of workers, men and women, and the tender age of children are not abused, and that citizens are not forced by economic necessity to enter avocations unsuited to their age and strength. त्यामुळं हे काय कामगारांच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की मेन विमेन आणि चिल्ड्रन हे काय यामध्ये भरडले गेले नाही पाहिजे. त्यांच्यासाठी योग्य तो कायदा केला पाहिजे आणि त्यांना साजेसं वातावरण त्या कामामध्ये निर्माण झालं पाहिजे की जेणेकरून ते त्यांच्या योग्य ती स्ट्रेंथ वापरून ते त्यांचं काम करतील आणि चांगल्या प्रकारे ते योगदान देऊ शकतील. त्याच्यानंतर सप्लस एफ त्यामध्ये असं सांगतो की दॅट द चिल्ड्रन आर गिवन अपॉर्च्युनिटीज अँड फॅसिलिटीज टू डेव्हलप इन अ हेल्दी मॅनर अँड इन कंडिशन्स ऑफ फ्रीडम अँड डिग्निटी दॅट अँड चाइल्डहुड अँड youth are protected against exploitation and against moral and material abandonment. की जे लहान मुलं आहेत त्यांना पण संधी मिळवून देणं किंवा त्यांना फॅसिलिटीज मिळवून देणं किंवा त्यांच्या आरोग्याची पूर्ण ते काळजी घेणं ह्यासाठी कायदा करण्याचं पण सरकारला हे मार्गदर्शक धोरण आहे. सरकारची ड्युटी आहे की सरकारने त्यासाठी कायदा करावा. लहान मुलांसाठी किंवा यंग जनरेशनसाठी युथसाठी पण की जेणेकरून त्यांचं कुठं एक्सप्लॉयटेशन नाही झालं पाहिजे, त्यांना योग्य ती फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी परिपूर्ण कायदा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 49A असं सांगतो की हा डील्स विथ फ्री लिगल एड. आता फ्री लिगल एड म्हणजे कसं, आर्टिकल 39A म्हणजे हा आर्टिकल 39A जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने आलेला आहे 1976 साली. आता 1976 साली इंदिराजींनी 42वी घटना दुरुस्ती केली. त्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं कारण की खूप सारे घटना दुरुस्ती त्यामध्ये केल्या गेल्या. अनेक आर्टिकल त्यामध्ये टाकण्यात आले
आणि घटना दुरुस्ती ज्या केल्या गेल्या, ज्या काय काय कोर्टामध्ये चॅलेंज केल्या, कोर्टाने काय काय घटना दुरुस्ती ह्या रद्द केल्या आणि काय काय काही घटना म्हणजे बरेच घटना दुरुस्ती आहेत ते समाजासाठी फायद्याचे होते आणि सरकारसाठी पण फायद्याचे होते, तर ते त्यांनी त्यात रद्द नाही केले, तर त्यांनी ते चालू ठेवले. त्यामध्ये आर्टिकल 39A असं सांगतो, इक्वल जस्टिस अँड फ्री लीगल एड. The state shall secure that the operation of the legal system promotes justice on a basis of equal opportunity and shall in particular provide free legal aid by suitable legislation or schemes or in any other way to ensure that opportunities for securing justice are not denied to any citizen by reason of economic and other disabilities. तर असं आहे की ह्याच्यामध्ये सांगितलेले की न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठला इनएक्युलिटी किंवा विषमता नसली पाहिजे. की आता आपण बरेच वेळा म्हणतो की श्रीमंताला वेगळा न्याय आणि गरीबाला वेगळा न्याय, तर हा असं नसलं पाहिजे. दोघांना समान प्रकारे फास्ट प्रोसिडिंग मध्ये त्यांना न्याय मिळायला पाहिजे. त्यामुळे इक्वल जस्टिस यामध्ये सांगितलं आणि फ्री लिगल एड म्हणजे कायद्याचा सल्ला मोफत त्याचा हक्क असला पाहिजे आणि स्टेटनं त्या दृष्टीनं तो कायदा केला पाहिजे. मग त्यानुसार सीआरपीसी मध्ये अमेंडमेंट केली गेली. सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, ह्यामध्ये पण ती अमेंडमेंट केली गेली की समजा एखाद्या आरोपीला जर अटक केलं गेलं तर त्याला लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्याला वकील मिळणे किंवा त्याला जे काही त्याच्या विरुद्ध कारवाई झाली आहे त्याच्या विरुद्ध त्याला कायद्याचा सल्ला लगेच मिळणे हा त्याचा अधिकार. तसाच फ्री लिगल एड जे यामध्ये सांगितलंय. आणि आता आपण जेव्हा पुणे शिवाजीनगर कोर्टात जातो तेव्हा तिथं पण अशी सोयी उपलब्ध करून दिलेत की तिथं जाऊन तुम्ही कायद्याचा मोफत सल्ला घेऊ शकता. किंवा आता बरेचसे आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी कॅम्प चालवले जातात की मोफत कायदा सल्ला केंद्र. तर त्या कॅम्पच्या आधारे पण ह्या पॉलिसीचा आपण अवलंब केला जातो की लोकांना कायद्याचा सल्ला मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांचा पुढचा मार्ग जो आहे तो त्यांना कळेल आणि तो सोयीस्कर होईल, की जेणेकरून तो त्याच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी किंवा त्याला जो आता सध्याची अडचण आहे त्यातून त्याचा रस्ता काय पुढचा ते त्याला कळेल. असा हा आर्टिकल 39A आहे. त्यानंतर आर्टिकल 40 ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत. आता गांधीजींचा जो नारा होता की गावाकडे चला, तर त्या दृष्टीनं हा आर्टिकल आहे की तो असा की द स्टेट शाल टेक steps to organize village panchayats and endow them with such powers and authority as may be necessary to enable them to function as units of self government. म्हणजे आता तसं पूर्वीपासून ग्रामपंचायत हे आपल्याकडे चालू आहे, पण त्यासाठी कुठला कायदा हा सरकारने केलेला नव्हता. त्यामुळे 83 आणि 84 अशी घटना दुरुस्ती ती केली गेली की त्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट नावाचा कन्सेप्ट त्यात टाकला गेला. आणि त्यानुसार आता जे आपली महानगरपालिका आहे किंवा आपली ग्रामपंचायत आहे, जिल्हा पंचायत आहे किंवा जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहेत, ह्या सगळ्या बॉडी ह्या त्यात टाकण्यात आला आणि ह्या सगळ्या बॉडी कॉन्स्टिट्यूशननी उभारण्यात आला की जेणेकरून ह्या गाव पातळीवर, नगर पातळीवर, जिल्हा पातळीवरती प्रत्येकाला ते प्रत्येक विभागाला त्यांचं रिप्रेझेंटेशन मिळेल. म्हणजे त्यांचं बाजू मांडणारा त्यांचे मतदारसंघ किंवा त्यांचा वॉर्ड जो असेल त्यामध्ये त्या वॉर्डच्या सुधारण्यासाठी जो काय एक प्रतिनिधी नेमला जातो, त्या प्रतिनिधी नेमण्याचा जो काय कायदा आहे तो लोकल अथॉरिटीचा तो याद्वारे तयार करण्यात आला. त्याला आपण म्हणतो ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत. म्हणजे गावाकडे अशा लोकल अथॉरिटी असाव्या की जेणेकरून गावचा विकास लवकर होईल आणि गावच्या जे काही मागण्या आहेत त्याला एक आवाज तयार. त्यानंतर आर्टिकल 41 असा आहे 41वा, तो राईट टू वर्क, टू एज्युकेशन अँड टू पब्लिक असिस्टन्स इन सर्टन केसेस. आता ह्याच्यात आपण म्हणतो की सरकारने एखादी व्यक्ती असेल की जो असेल किंवा तो आजारी असेल किंवा ते ज्येष्ठ नागरिक असेल की अशांना किंवा अपंग असतील की अशांना ज्यांना स्वतःची कुवत थोडीशी त्यांची कमी आहे की जे स्वतः नोकरी मिळवू शकतील किंवा एखाद्या कुठल्या ठिकाणी कामाला जाऊन त्यांचं योगदान देऊ शकतील किंवा ते स्वतः मिळवून काहीतरी खाऊ शकतील, असे ज्यांची परिस्थिती नसती
किंवा अशी ज्यांची कुवत नसती, तर अशांसाठी कायदा करायचा किंवा कुठल्या स्कीम राबवायच्या की ज्यामध्ये ते काम करू शकतील आणि थोडेफार पैसे कमवून ते त्यांचं गुजराण करू शकतील. तर आता आपण जी स्कीम बघतो की सगळ्यात तशी पॉप्युलर आहे की ती मनरेगा स्कीम आहे, की त्यामध्ये वर्षातले 100 दिवस जो कोण त्यामध्ये नाव नोंदणी करतो, तर तो वर्षातले 100 दिवस त्यांना काम दिलं जातं. मग ती मोलमजुरी असेल, कुठलंही काय असेल, ते छोट्या-मोठ्या स्वरूपातलं जे काही काम असेल, ते 100 दिवसामध्ये दिवस त्यांना गॅरंटेड त्यांना काम दिलं जातं, की जेणेकरून ते त्यांचे गुजराण करू शकतील आणि किमान त्यांच्या बेरोजगारीच्या आणि त्यांच्या अडचणीच्या काळात ते त्यातून पैसे निर्माण करतील स्वतःचा आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं आणि कुटुंबाचं त्यांचं ते देखभाल करू शकतील आणि गुजराण करू शकतील. त्याच्यानंतर आर्टिकल 42 असं सांगितलेलं आहे की प्रोव्हिजन ऑफ जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ऑफ वर्क अँड मॅटर्निटी लिव्ह. आता आर्टिकल 42, 43 अँड 43A, 43B हे जे काही आर्टिकल आहेत, तर ते लेबरच्या संदर्भात आहेत कायदे. तर ते सुद्धा कायदे म्हणजे संविधानकर्त्यांनी एवढा विचार केला की असे कायदे म्हणजे लेबरसाठी म्हणा, कामगार म्हणा, नोकरदार म्हणा, ह्या सगळ्यांसाठी हे कायदे करणं गरजेचं हे संविधानकर्त्यांना माहिती होतं. त्यामुळं असे कायदे करण्यासाठी आणि असे कायदे करणाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्याने असे आर्टिकल यात टाकलेले गेले, की सरकारला एकूण त्यात प्रोत्साहन भेटेल, की बाबा असे कायदे करावे, कामगारांसाठी करावे, नोकरदारांसाठी करावे, की जेणेकरून त्यांचा त्यामध्ये लाभ होईल. आर्टिकल 42 असं सांगतो, की द स्टेट शॅल मेक प्रोव्हिजन फॉर सिक्युरिंग जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ऑफ वर्क अँड फॉर द मॅटर्निटी रिलीफ. आता कुठलंही काम करायला समजा एखादा नोकरदार जातो किंवा एखादा कामगार जातो, तर अशा ठिकाणी जेव्हा तो कुठल्या फॅक्टरीमध्ये जातो किंवा कुठल्याही काम करायला जातो, त्यावेळेस तिथं कंडिशन जी आहे ती जस्ट आणि वर्केबल असले पाहिजे, की जेणेकरून तिथं त्याला कुठला त्रास नाही झाला पाहिजे. त्याच्या मानवी आरोग्याला कुठला धोका निर्माण नाही झाला पाहिजे. आणि अशी जी असे जे काही काम असतील, तर अशा कामामध्ये त्या माणसाला कुठली अडचण येऊ नये त्यामुळे सरकारने पण असे कायदे करावे असं या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये सांगितले, की जेणेकरून त्या माणसाला ते काम करण्यात कुठली अडचण येणार नाही, त्याच्या शरीराला, त्याच्या मानसिक आरोग्याला कुठला धोका पोहोचणार नाही. आणि तसेच असे कायदे करायला सांगितले, की मॅटर्निटी रिलीफ. आता मॅटर्निटी रिलीफचा सुद्धा जो काही विषय आहे तो संविधानकर्त्यांनी त्यावेळेस विचारात घेतला, की स्त्रिया जर काम करत असतील, तर जेव्हा ते संसारी आयुष्यात जेव्हा ते त्यांचं पाऊल टाकतात, तेव्हा त्यांना गर्भधारणा वगैरे, त्यांची प्रेग्नन्सी ह्यातून त्यांना जावं लागतं. मग आता जी स्त्री आहे ती त्याच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्येही काम करू शकते अशी नाही, तर काही काळ काम करू शकते. पण त्यांना एक अशी मॅटर्निटी रिलीफ दिली जाते किंवा लीव्ह दिली जाते, की जेणेकरून त्या काळात ते त्यांच्या डिलिव्हरी वगैरे आहेत, तर ते त्यांचे जे काही गर्भधारणा आहे, ते व्यवस्थितरित्या करू शकतील, जेणेकरून तिच्या स्वतःच्या आरोग्याला आणि तिच्या बाळाच्या आरोग्याला कुठलीही हानी पोहोचणार नाही. तर अशा प्रकारचे कायदे सुद्धा सरकारने करावे, त्याचं मार्गदर्शन या आर्टिकल 42 मध्ये सांगितले. त्याच्यानंतर लिव्हिंग वेज आर्टिकल 43 मध्ये असं सांगितलेलं की लिव्हिंग वेज एक्सेट्रा फॉर वर्कर्स. त्यामध्ये त्यांनी असं नमूद केले की द स्टेट शॅल इंडिव्हर म्हणजे प्रयत्न द स्टेट शॅल इंडिव्हर टू सिक्युअर बाय सुटेबल लेजिस्लेशन or economic organization or in any other way to all workers, agricultural, industrial or otherwise, work a living wage conditions of work, ensuring a decent standard of life, full enjoyment of leisure and social cultural opportunities, and in particular state shall endeavor to promote cottage industries on an individual to cooperate basis of rural area. म्हणजे हे फक्त रुरल एरियासाठी नाही तर सगळ्यांसाठीच आहे. तर त्यांनी काय त्यात सांगितलंय, की समजा एखादा कामगार किंवा एखादा नोकरदार एखाद्या ठिकाणी नोकरी करतो किंवा मोल एकदम लिव्हिंग वेज म्हणजे तो त्याचं घर भागवू शकतो. परत त्याच्या इतर जे काही गरजा आहेत, मेडिकल असतील किंवा बाकीच्या मूलभूत गरजा असतील, त्या सुद्धा तो भागवू शकतो. अशा प्रकारे त्याला तो पगार भेटला पाहिजे, की जेणेकरून तो त्याचं गुजराण तर करू शकतो किंवा पण त्याची लिव्हिंग जी काही कंडिशन आहे, तो प्रॉपरली फॉलो करू शकतो
आणि चांगल्या प्रकारे त्याचं जीवन व्यतीत करू शकतो, असं या थोडक्यात आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 43A मध्ये असं सांगितलेलं आहे की पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज. त्यामध्ये असं सांगितलं की द स्टेट शाल टेक स्टेप्स बाय सुटेबल लेजिस्लेशन or any other way to secure the participation of workers in the management of undertaking, establishment or other organizations engaged in any industry. तर आता वर्कर, आता समजा एखादा माणूस मोलमजुरी करतो, तो का आयुष्यभर मोलमजुरीच करावी, किंवा समजा एखादा फॅक्टरीमध्ये लागलाय तर आयुष्यभर त्याने वर्कर म्हणूनच जगावं, असं नाही व्हायला पाहिजे. जसं जसं कालावधी पुढे जातो तसं तसं तो त्याच्या त्याच्या कामामध्ये तो अनुभवी बनतो. त्याच्या क्षेत्रामध्ये काय गरज आहे, कोणाची किती गरज आहे, किंवा लोकांचे काय प्रॉब्लेम्स असतील, काय त्यांच्या तक्रारी असतील, तर त्याची जाण त्याला अधिक असते. मग त्याच्या अनुभवानुसार त्याला त्या फॅक्टरीच्या किंवा त्या इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंट मध्ये सुद्धा त्याला काम करता आलं पाहिजे, किंवा त्याचं त्या प्रकारे प्रमोशन झालं पाहिजे, की जेणेकरून तो त्या स्थितीतून गेलाय म्हणून त्याला तेवढा अनुभव आलाय आणि त्या अनुभवाचा फायदा त्या मॅनेजमेंट मध्ये होईल, आणि जेणेकरून त्याच्यानंतर येणारे जे नवीन वर्कर्स असतील किंवा त्याच्यापेक्षा नंतरचे जे वर्कर्स असतील त्याला त्याच्या ज्ञानाचा फायदा होईल, आणि जेणेकरून तिथलं काम सुलभ होईल, तिथलं वातावरण सुलभ होईल, आणि कुठल्याही वर्करला किंवा कुठल्याही नोकरदाराला त्याच्या ज्ञानाचा फायदा होऊनच तिथला जो काही वातावरण आहे ते अगदी सहज सुलभ होऊन तिथं तो काम करू शकतो, असं ते सांगते. त्याच्यानंतर आर्टिकल 43B प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. द स्टेट शॅल एंडेवर म्हणजे प्रयत्न टू प्रमोट व्हॉलंटरी फॉर्मेशन ऑफ ऑटोनॉमस फंक्शनिंग डेमोक्रेटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपण बघतो ते कुठं बघतो, एक आपण अपार्टमेंट मध्ये बघतो, फ्लॅट्स मध्ये जिथं कोऑपरेटिव्ह सोसायटी असते, किंवा साखर कारखाने जे बघतो. तर स्टेटने अशा प्रकारे कायदे केले पाहिजे की जेणेकरून अशा कोऑपरेटिव्ह सहकारी तत्व आणि सहकारी कायद्याचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, की जेणेकरून एखादी संस्था सरकारनेच काढावी अशी नाही, तर ती सहकारी तत्वातून जर एखादी संस्था जर तयार झाली तर त्यातून सुद्धा बऱ्याचशा गरजू लोकांना त्यामध्ये कामाची संधी मिळते, त्यांना पण त्यातून रोजगार उपलब्ध होतो, आणि त्या रोजगारीतून सरकारला त्यांचं उद्दिष्ट साध्य होतं, ते आर्थिक विषमता आहे ती दूर होण्यास बऱ्यापैकी मदत होते. आता हे आर्टिकल 43B आहे, तो हा आर्टिकल नंतर घेतलेला आहे, तो म्हणजे आर्टिकल 97 म्हणजे 97 घटना दुरुस्तीनं 2018 मध्ये त्यांनी केल्या, आणि सेम त्यांनी घटना दुरुस्ती फंडामेंटल राईट्स मध्ये पण केला, की ज्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज हा नागरिकाचा अधिकार म्हणून त्यात सांगितलेला आहे. कारण की जोपर्यंत त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीज फॉर्म करण्याचा म्हणजे स्थापन करण्याचा अधिकार मिळणार नाही, तोपर्यंत प्रमोशन पण होणार नाही. त्यामुळं तो एक फंडामेंटल अधिकार दिलाय. आता फंडामेंटल अधिकार म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये जे हक्क ते मिळाले आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टात दाद मागता येते. पण हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हा सरसकट कायदा नसल्यामुळं, पण हे मार्गदर्शक तत्व असल्यामुळं ह्याच्या उल्लंघन झालं म्हणून आपण राज्य सरकारला किंवा सरकारला आपण सरकार विरुद्ध आपण कोर्टामध्ये दाद मागू शकत नाही. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर द सिटीजन्स. द स्टेट शाल एंडेवर टू सिक्युअर फॉर द सिटीजन्स अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. आता हा युनिफॉर्म म्हणजे समान नागरिक कायदा, हा जो बऱ्याच वेळेला चर्चेचा विषय असतो, की समान नागरिक कायदा म्हणजे काय, किंवा समान नागरिक कायदा हा भारतात आला पाहिजे, लागू केला पाहिजे. तर हा कायदा नेमका काय आहे, की भारतामध्ये अनेक धर्मजातीचे लोक, पंथाचे लोक राहतात. तर आता ह्या सगळ्या लोकांचे पूर्वीपासून आलेले जे काही वैयक्तिक कायदे आहेत, म्हणजे विवाहाबाबतीत असतील, मालमत्तेसंदर्भात जे असते, तर बऱ्यापैकी हे असे कायदे आहेत, हे पूर्वीपासून चालत आलेले होते आणि लोक ते फॉलो करत होते. संविधानकर्त्यांनी पण तो विचार केला, की आतापर्यंत असे कुठले पर्सनल कायदे तर आपल्याकडे नाहीयेत, पण सगळ्या जाती धर्मांना वेगवेगळा पर्सनल ऍक्ट करण्यापेक्षा एकच असा कायदा करावा, की भारताचा नागरिक म्हणून एकच वैयक्तिक कायदा, म्हणजे हिंदूला, मुसलमानांना, ख्रिश्चनांना, पारसींना, जैन, शीख वगैरे हे असे जे वेगवेगळ्या धर्मजातीतले जे काही लोक आहेत, तर त्यांच्यासाठी एकच वैयक्तिक कायदा. वैयक्तिक कायदा हा विवाह संबंधी असतो आणि प्रॉपर्टी संबंधी असतो.
तर जसं आपण बघतो की हिंदू मॅरेज ऍक्ट, डिवोर्स ऍक्ट, मेंटेनन्स ऍक्ट असं वेगळं आहे. मुस्लिमचा मुस्लिम मॅरेज ऍक्ट, डिवोर्स ऍक्ट, मेंटेनन्स ऍक्ट, वुमन्स ऍक्ट हा त्यांचा आहे. ख्रिश्चनचा मॅरेज डिवोर्स ऍक्ट हे पारसीचा आहे. हे असे वेगवेगळे कायदे आहेत. त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना वेगवेगळे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत, त्यांना वेगवेगळे अधिकार त्यामध्ये दिलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे त्यांच्या जुन्या चालीरीतीनुसार आलेले जे काही धर्माचे कायदे आहेत ते त्यामध्ये टाकले गेलेले आहेत आणि त्यातून त्यांना अ, हक्क अधिकार दिलेले आहेत विवाह संबंधी आणि प्रॉपर्टी संबंधी. तर हा कधी कधी काय होतं की एक प्रकारचा केओस तयार होतो, कारण की जेव्हा त्यांच्या पर्सनल कायद्याचं उल्लंघन होतं त्यावेळेस त्यांना जायचं कोर्टातच असतं. पण जेव्हा ते कोर्टात जातात तेव्हा त्यांना हे मुस्लिमांना मुस्लिम कायदा, पारसींना पारसी कायदा, हिंदूंना हिंदू कायदा, हे एवढं सगळं केओस निर्माण त्यामुळे होतं. त्यामुळं ह्या केओस निर्माण न होण्यासाठी किमान सगळ्यांना एकच प्रोसिजर, एकाच कायद्याखाली त्यांचे सगळे वैयक्तिक रीतिरिवाज आणायचे. म्हणजे वैयक्तिक जे त्यांची विवाह पद्धती किंवा विवाहाचे कायदे, जे कायदे केलेले आहेत ते युनिफॉर्म सिव्हिल मध्ये टाकायचे. त्यांचे प्रॉपर्टीचे जे काय अधिकार आहेत, त्यांचे जे काही वेगवेगळे कस्टम्स आहेत ते सगळे त्या कायद्यामध्ये टाकायचे, की जेणेकरून भारताचा प्रत्येक नागरिक जो आहे तो ते एकाच कायद्याने गव्हर्न होणार, त्या एकाच कायद्याने तो शासन होणार. म्हणजे जे काही क्रायटेरिया हिंदूला असणार तो मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, पारसीला असणार आणि जे काय क्रायटेरिया प्रॉपर्टीमध्ये असणार तो सगळ्या धर्मांना सेम असणार. असा हा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अ, समान नागरी कायदा, त्याचं जे काय आहे ते आर्टिकल 44 मध्ये सांगितलंय की स्टेटने प्रयत्न करावे की समान नागरी कायदा हा देशामध्ये लागू करावा. त्याच्यानंतर आर्टिकल 45 आहे जे 86 म्हणजे 86व्या घटना दुरुस्तीनं 2002 मध्ये ते नवीनरित्या टाकण्यात आल्यानंतर ते आधीचा जो 45वा आर्टिकल होता तो डिलीट करून त्यामध्ये नवीन अमेंडमेंट करण्यात आली आणि आर्टिकल 45 तो टाकण्यात आला. तो असा की प्रोव्हिजन ऑफ अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 इयर्स. तर तो असा की द स्टेट शॅल एंडेवर टू प्रमोट अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट द एज ऑफ 6 इयर्स. म्हणजे सरकारने अशा प्रकारचे कायदे तयार करावेत की एखादा बाळ जेव्हा जन्मतो, जन्मल्यानंतर 6 वर्षाच्या त्याच्या वयेपर्यंत सरकारने असे कायदे केले पाहिजे की त्याचं पालन पोषण किंवा त्याचं जे काही बेसिक रिक्वायरमेंट आहे तर ती फुलफिल होण्यासाठी किंवा ती पूर्ण होण्यासाठी सरकारने कायदे केले पाहिजे. अशा प्रकारचं आर्टिकल 45 मध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 46 मध्ये असं सांगितलं आहे की प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स अँड अदर विकर सेक्शन्स. द स्टेट शॅल प्रमोट विथ स्पेशल केअर the educational and economic interests of the weaker sections of the people and in particular of the scheduled caste, scheduled tribes and shall protect them from social injustice and all forms of exploitation. यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स अँड अदर विकर सेक्शन. म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे काही आदिवासी आहेत आणि त्याच्यानंतर जे कोण अशा जाती असतील ज्या इकॉनॉमिकली विकर असतील, कमकुवत असतील, तर अशांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या आर्थिक जे काही लाभ असतील किंवा त्यांना जे काही गरजा असतील तर त्या भागवण्याची जबाबदारी आणि ते भागवण्यासाठी कायदा सरकारने करावा याचं मार्गदर्शन या आर्टिकल मध्ये ते दिलेलं आहे की जेणेकरून सोशल इनजस्टिस असतील म्हणजे सामाजिक जे विषमता असतील आणि कुठल्याही प्रकारचे एक्सप्लॉयटेशन म्हणजे त्यांचा कुठल्याही प्रकारचा जो काही त्रास अन्याय असेल तर त्यापासून त्यांना रिलीफ मिळावा आणि हे पण ज्या मागे राहिलेल्या जाती आहेत त्या पुढे ओपन सोबत कम्पेअर होऊन एकदम समानतेने त्यांच्यासोबत चालाव्यात. तसं आर्टिकल 47 मध्ये सांगितलं की ड्युटी ऑफ द स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. तर त्याच्या कंटेंट मध्ये म्हणजे त्यांच्या हेडिंग मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन म्हणजे लोकांचं पालन म्हणजे जे काही त्यांचं पोषण आहार आहे तो सरकारने योग्यरित्या त्यांना पुरवला गेला पाहिजे आणि तसंच त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आहे
तो वाढला केला पाहिजे आणि पब्लिकच म्हणजे सामाजिक जे आरोग्य आहे लोकांचं ते सुद्धा इम्प्रूव्ह झालं पाहिजे, ते पण डेव्हलप झालं पाहिजे. अशा रीतीचा कायदा त्यांनी सरकारने करावा. रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन म्हणजे आपण बऱ्याचदा राशनच्या दुकानात असतं की जे अन्नधान्य लोकांना, गरीब लोकांना ते पुरवलं जातं, तर तो ह्या मार्गदर्शक तत्वाचा तो अ, अ, मार्गदर्शक तत्वाचं ते फॉलो केलेलं आहे, की सरकारने अशा लोकांना की जे परिस्थितीमुळे एकदम चांगलं न्यूट्रिशन म्हणजे महाग अन्न कुठलं विकत घेऊ शकत नाही, तर ते राशनच्या दुकानामध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं दर्जाचं त्यांना ते धान्य वगैरे त्यात मिळावं. तसंच त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं पाहिजे आणि सामाजिक जे आरोग्य आहे, जसं आपण म्हणतो की आरोग्य केंद्र असतं, कॉर्पोरेशनचं असतं किंवा ग्रामपंचायतचं असतं, तालुक्याचं असतं, की ते सरकारने प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि ते प्रमोट केलं पाहिजे. चांगल्या सुविधा त्यांना लोकांना, त्यांनी नागरिकांना पुरवल्या पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिकल 48 असं सांगतो की द ऑर्गनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री म्हणजे तेच की शेतीसाठी योग्य तो स्टेज त्यांनी दिला पाहिजे, की शेतीचं प्रमोशन झालं पाहिजे. त्याच्यासाठी चांगल्या स्कीम्स काढल्या पाहिजे, शेतकऱ्यांसाठी चांगल्या स्कीम्स काढल्या पाहिजे. तसंच ॲनिमल हजबंड्री दिले तर ॲनिमल हजबंड्री म्हणजे स्लॉटर हाऊस आपण म्हणतो की कत्तलखाने वगैरे असे बंद करून त्यांचं पालन पोषण झालं पाहिजे आणि त्यांचा जास्तीत जास्त उपयोग अ, नैसर्गिकरित्या म्हणा किंवा आपण जे म्हणतो की कृत्रिम न होता नैसर्गिकरित्या त्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. बायोगॅस साठी म्हणतो किंवा बाकीच्या इतर कुठल्या आरोग्यविषयक गोष्टींसाठी म्हणतो, तर त्यांचं ते प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि सरकारने स्कीम केल्या पाहिजे किंवा कायदे केले पाहिजेत की जेणेकरून यांचं शेतीचं शेतीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त भाग घेऊन ते जास्तीत जास्त ते प्रमोट करावं, जास्तीत जास्त त्यात प्रगती करावी आणि हे जे पशुपालन जे आहे ते पशुपालनमध्ये पण लोकांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा. त्याच्यानंतर आर्टिकल 48A प्रोटेक्शन ऑफ इम्प्रुव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड सेफगार्डिंग ऑफ फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. त्यात ते सांगितलेलं की प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचा जो काय आहे धोका तो सरकारने सरकारने तो इम्प्रुव्हमेंट आहे तो सरकारने त्यात केलं पाहिजे. ते असं की पर्यावरणाला धोका होईल अशा कुठल्या स्कीम नाही झाल्या पाहिजे किंवा अशी कुठली गोष्ट चालू नाही झाली पाहिजे आणि जेणेकरून पर्यावरणाचं एकदम चांगलं हे होईल त्याप्रमाणे सरकारने कायदे केले पाहिजे आणि ते सेफगार्ड केले पाहिजे. आणि तसंच फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ म्हणजे काय की जे जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत किंवा जंगल आहेत यांचं संरक्षण करण्याचं पण सरकारने पाऊल उचललं पाहिजे. त्यासाठी त्यांनी कायदे केले पाहिजे की जेणेकरून आपले जंगल सुरक्षित राहतील आणि त्या त्या जंगल सुरक्षित राहिल्यामुळं त्यातले जे काही रानटी किंवा जे जंगली जे प्राणी असतील ते सुरक्षित राहतील. त्याच्यानंतर एक असं आहे आर्टिकल 49. 49 असं सांगतो की प्रोटेक्शन ऑफ मॉन्युमेंट्स अँड प्लेसेस अँड ऑब्जेक्ट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. तर ह्यामध्ये सरळ सांगितलेलं की प्रोटेक्शन ऑफ मॉन्युमेंट्स अँड प्लेसेस म्हणजे आता आपण म्हणतो की ताजमहल म्हणतो, कुतुब मिनार म्हणतो किंवा हे ज्या अजिंठा वेरूळचा लेण्याद्री म्हणतो. हे असे खूप कल्चरल मॉन्युमेंट आहेत किंवा अतिशय प्राचीनरित्या जतन केलेले हे जे मॉन्युमेंट आहेत किंवा ह्या वास्तू आहेत ह्यांचं जतन केलं पाहिजे की हा हिस्टॉरिक आपले हा खजिना असतो. ही आपली प्रॉपर्टी असते की जेणेकरून आपल्या देशाला एक ओळख मिळते आणि अशा मॉन्युमेंट्स हा जो विषय आहे तो प्राचीन पासून तयार केलेला असल्यामुळं त्याचं प्रोटेक्शन आपण केलं पाहिजे आणि अशांना नॅशनल इम्पॉर्टन्स तर दिलंच पाहिजे पण त्यातून जनजागृती सुद्धा केली पाहिजे की अशांची काळजी ही सरकारने घ्यावी आणि त्यातल्या त्यात माणसांनी म्हणजे नागरिकांनी सुद्धा घ्यावी आणि त्यांचं प्रोटेक्शन करावं यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. त्याच्यानंतर आर्टिकल 50 आहे सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. द स्टेट शॅल टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिसेस ऑफ द स्टेट. म्हणजे काय की प्रशासन आणि न्याय व्यवस्था ही सरकारने एकत्र नाही केली पाहिजे. यात भेळमिसळ अशी नसली पाहिजे. कारण की जर ह्या दोघांची भेळमिसळ असली तर त्यामध्ये लोकांना मिळणारा न्याय हा त्यांना मिळणार नाही
आणि ह्यातून केओस निर्माण होईल. कारण की कसं आहे, जर न्याय व्यवस्था वेगळी नसली तर प्रशासनाविरुद्ध झालेला अन्याय हा न्याय व्यवस्थेद्वारे दूर करता येणार नाही किंवा ते दूर करणं खूप अवघड होईल. तर त्यासाठी पण ते सेंट्रलने कायदे केले पाहिजेत की प्रशासन आणि न्याय व्यवस्था ही वेगळी असली पाहिजे. जसं लेजिस्लेचर पण न्याय व्यवस्थेपेक्षा वेगळे असतं. फक्त असं असतं की लेजिस्लेचरने न्याय व्यवस्थेवर आणि लेजिस्लेचर म्हणजे सरकार, सरकारने न्याय व्यवस्थेवर, या न्याय व्यवस्थेने सरकारवर अतिक्रमण नाही केलं पाहिजे. प्रत्येकाला संविधानमध्ये काही पॉवर्स दिलेले आहेत, प्रोटेक्शन दिलेले आहेत. ते प्रत्येकाने त्याचा वापर करायचा, पण दुसऱ्याच्या अधिकारावर म्हणजे पार्लमेंटने सुप्रीम कोर्टाच्या नाही आणि सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटच्या अधिकारावर गदा आणता कामा नये. दोघं फ्रीली काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळं लोकांना त्याचा अधिकाधिक फायदा होईल. की समजा सरकार विरुद्ध कुठली दाद असेल ती न्याय व्यवस्थेमुळं लोकांना ती मिळते. न्याय व्यवस्था ही असते जी सरकारची कुठल्याही कायद्याची इनजस्टिस असेल, अन्यायकारक असेल, त्यांना ती व्हाईट ठरवते आणि ती व्हाईट ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टात दिलेला आहे. कायदे करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नसतो. प्रेसिडेन्शियल लॉ असतो की जेणेकरून काही गोष्टी ज्या असतात की तत्काळ ते कायदे करत नाहीत, पण त्या कायद्याचा अर्थ हा सुप्रीम कोर्ट समजावतो, जेणेकरून खालपासून म्हणजे बेसिक लेवल पासूनच्या लोकांना कुठल्या कायद्याची दाद मागायची असेल तर त्या डेफिनेशन नुसार म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या व्याख्यानुसार त्याला त्या न्यायामध्ये किंवा कोर्टामध्ये दाद मागता येते. त्याच्यानंतर आर्टिकल 41 आहे, जो शेवटचा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे, मार्गदर्शक तत्वे. तो असा आहे की प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. द स्टेट शॅल एन्डेव्हर टू प्रमोट इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. म्हणजे हे स्टेटची ही जबाबदारी आहे की इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा ही स्थापित झाली पाहिजे आणि आपल्याद्वारे त्याचं प्रमोशन झालं पाहिजे. कारण की जर आंतरराष्ट्रीयरित्या जर केओस निर्माण झाला किंवा आंतरराष्ट्रीय अशांतता निर्माण झाली तर त्यातून स्वतः स्वतःच्या देशाला पण त्यातून धोका पोहोचू शकतो. देशामध्ये आंतरराष्ट्रीयरित्या अ, 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 देवाणघेवाण चालू असते किंवा व्यापार चालू असतो, दळणवळण चालू असतं, तर त्यामध्ये सुद्धा अशांतता निर्माण येऊ शकते आणि त्यातून आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. दुसरं आहे की द स्टेट शॅल एन्डेव्हर टू मेंटेन जस्ट अँड ऑनरेबल रिलेशन्स बिटवीन नेशन्स. देशादेशांमध्ये चांगल्यारीत्या संबंध प्रस्थापित झाले पाहिजे की जेणेकरून जेव्हा देशादेशात आपण संबंध प्रस्थापित करायचा जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा मेन उद्देश असा असतो की एकतर आपला कुठला तरी एक मित्र देश असो की जो गरजेच्या वेळेस आपली मदत करेल आणि प्लस त्याच्यासोबत आर्थिक देवाणघेवाण जेव्हा आपली होती तेव्हा आर्थिक सुबत्ता ही आपल्या देशामध्ये येते. फॉरेनचं चलन आपल्याकडे येतं, त्यावेळेस ते आपल्या नागरिकांना ते फायदेशीर ठरतं आणि त्यातून देशाची संपत्ती वाढते आणि देशाची भरभराटी होते. त्यानंतर द स्टेट शॅल एन्डेव्हर टू फॉस्टर रिस्पेक्ट फॉर इंटरनॅशनल लॉ, ट्रीटी ऑब्लिगेशन्स इन द डिलिंग्स ऑफ ऑर्गनाइज्ड पीपल्स विथ वन अनदर. म्हणजे काय की काय काय वेळा आंतरराष्ट्रीयरित्या कुठले ट्रीटी कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि इंटरनॅशनल काही काही कायदे केलेले असतात, जसे आपले युनिसेफ वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, WHO वगैरे. तर ह्या सगळ्यांना आपण त्यांचे मेंबर आहोत. त्यांनी केलेले कुठले हे नियम हे आपण पाळणं किंवा त्यांचा सन्मान करणं हे आपलं गरजेचं, हे आपली ड्युटी असते, सरकारची ड्युटी असते की जेणेकरून कुठल्याही आंतरराष्ट्रीय होणाऱ्या चांगल्या सुविधेचा किंवा चांगल्या नियमाचा फायदा हा आपल्या देशातील नागरिकांना झाला पाहिजे, आपल्या देशाला झाला पाहिजे. त्याच्यानंतर द स्टेट शॅल एन्डेव्हर टू इनकरेज सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्यूट बाय आर्बिट्रेशन. तर आता इंटरनॅशनल आपण जेव्हा म्हणतो की देशादेशामध्ये कधी अ, युद्ध होणार असं काहीतरी समजा अ, युद्ध होईल इथपर्यंत गोष्टी पुढे गेलेल्या असतात. तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार पहिल्यांदा युद्धच करावं असं नियम नाहीये. तर पहिल्यांदा तुम्ही चर्चा करावी. चर्चेतून तुम्ही कुठला मार्गदर्शन करावं. आता आर्बिट्रेशन म्हणजे काय, समजा दोघांची भांडणं आहे, तर तिसरा कुठला मोठा आपला मध्यस्थी देश असेल तर तो आपल्यामध्ये मध्यस्थी करेल आणि दोघांची भांडणं सोडवेल किंवा कन्सिलिएशन असेल
दोघांना सल्लामसलत करून जे काय आहे ते दोघांचं मार्गदर्शन करेल आणि त्यांचे भांडणे मिटवेल. मीडिएशन असतात, मीडिएशन मध्ये सुद्धा हे असं केलं जातं आणि ह्या सगळ्या प्रोसिजर गेल्यानंतर मग ते वॉर असं येतं. त्यामुळं डायरेक्ट युद्ध करायला जाणं हे सरकारसाठी आणि देशातल्या जनतेसाठी, नागरिकांसाठी पण घातक गोष्ट असते. त्यामुळे स्टेटने सुद्धा एनकरेज सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल, म्हणजे कुठलीही आपलं डिस्प्यूट असेल आंतरराष्ट्रीय दुसऱ्या देशांसोबत, तर ती चर्चेनं सोडवावी असा त्यात मेन उद्देश असतो. तर हे अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे आहे जे पार्ट 4 मध्ये संविधानकर्त्यांनी दिलेले आहेत, की स्टेटसाठी हा मार्गदर्शक सूचना आहे, धोरण त्यांनी कुठलं अवलंबलं पाहिजे. त्यामध्ये हे थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे. ह्या जर यांचा आपण उद्देश जो बघितला, की जेव्हा आपला देश संघराज्य होणार होता, ते संघराज्य होण्याच्या वेळेस काही कायदे हे आपल्या देशामध्ये गरजेचे असणार आहेत. तर ते आपण किमान आपला देश संघराज्य म्हणून स्थापित झाल्यानंतर चर्चेला गेले पाहिजे आणि त्यानंतर ह्या कायद्याचं अंमलबजावणी किंवा हे कायदे तयार केले पाहिजेत. हे कायदे हे संघराज्य यामध्ये दिले, संघराज्य म्हणून भारतासाठी हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे दिलेले आहेत, जेणेकरून पुढे कुठले एखादी गोष्ट तयार होऊन ती डिस्कस करण्यापेक्षा ती गोष्ट अगोदरच या संविधान मध्ये असावी, की जेणेकरून त्यावेळेस जास्त चर्चा न करता लोकांची गरज लक्षात घेऊन तो कायदा तयार केला पाहिजे, जेणेकरून नागरिकांचं आयुष्य आहे, देशाच्या नागरिकांचं जे काय आयुष्य आहे ते संरक्षित झालं पाहिजे आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, विषमता दूर झाली पाहिजे. मग देशाचं संरक्षण जर आपण डायरेक्ट हे आता जेवढे मी डायरेक्ट सांगितले, तर ह्यांनी स्टेट पासून नागरिक, नंतर देशाची संपत्ती, जंगल सुरक्षा असेल, नागरिक बघितले तर नागरिकांमध्ये पण नोकरदार असतील, स्त्री पुरुष असतील, त्यानंतर मुलं असतील, त्यांच्या ह्या नोकरी व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, सामाजिक विषमता हे सगळं दूर झाल्या पाहिजेत, हे नागरिकांसाठी. त्यानंतर एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट म्हणा किंवा जे देशाचे आपण संपत्ती म्हणतो, वास्तू म्हणतो, मॉन्युमेंट्स म्हणा, या सगळ्या गोष्टी यातून सगळ्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये कव्हर केलेल्या आहेत. नंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड्स, म्हणजे देशामध्ये आता एवढे जाती धर्म आहेत, प्रत्येकासाठी वेगळा कायदा करण्यापेक्षा एकच समान नागरिक कायदा करावा, की जेणेकरून त्यांना न्याय व्यवस्थेमध्ये पण न्याय मिळण्यास सोपं होईल, सुलभ होईल, जेणेकरून लवकर न्याय मिळेल. त्याच्यानंतर कायदेशीरदृष्ट्या काही मार्गदर्शक तत्वे सांगितलेले आहेत, की मोफत सल्ला मिळावा किंवा त्यांना कायद्याचं न्याय नसेल तर त्यांना लवकरात लवकर ते त्यांना असिस्ट करावं, कुठला रिप्रेझेंटेटिव्ह मिळावा, असं त्या कायद्यामध्ये हे दिलेलं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टींचा त्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे आणि बऱ्यापैकी विषमतेचा जे काही गोष्टी आहेत ते पण त्यांनी सिक्युअर करण्यासाठी, ते ज्या गोष्टी आहेत ते समाजातून काढण्यासाठी सरकारने तो कायदा केला पाहिजे. त्याचं जे धोरण आहे, जे मार्गदर्शन आहे, ते या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स द्वारे होतो. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे दिलेले आहे ते मार्गदर्शनासाठी दिले आहेत, की ते सरकारने तो फॉलो करावा. ह्या विरुद्ध काय कोर्टामध्ये दाद मागता येत नाही, की बाबा असं असं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये संविधानामध्ये दिलेलं आहे तर ते आमचं उल्लंघन होतंय. तर तसं नाही, तर ह्याचा कायदा हा सरकारने करावा, यासाठी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेत. त्यामुळे जेव्हा ह्याचा हे फॉलो होण्यासाठी किंवा ह्याची अंमलबजावणी होण्यासाठी जेव्हा सरकार कायदा करतं, तेव्हा त्या कायद्याविरुद्ध जर कुठली दाद मागायची असेल तर ते एखादा नागरिक करू शकतो, त्याशिवाय तो मागू शकत नाही. आणि तो कायदा सरकारकडे तसा तो स्वतःचा हक्क म्हणून तो धरू शकत नाही, तो मागू शकत नाही, असं ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये दिलेलं आहे. तर हा थोडक्यात हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे काय, तर पार्ट 4 जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलंय त्याची माहिती एक लेक्चर म्हणून मी आपल्याला दिली. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं मी परत एकदा आभार मानतो, की त्यांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली. पहिल्यांदा एक कंझ्युमरच्या विषयावर त्यांनी मला संधी दिली आणि आता संविधानासारखा एका चांगल्या मोलाच्या विषयावरती त्यांनी मला संवाद साधण्याची किंवा आपल्याला हे मार्गदर्शन करण्याची त्यांनी मला संधी दिली. त्यामुळे मी त्यांचं आभार मानतो आणि अजून अशा कुठल्या टॉपिक त्यांनी मला द्यावे आणि त्यातून मला अजून जास्त चान्स द्यावा, की जेणेकरून मी आपल्या पुढं त्या अशा गोष्टी
मांडत राहील आणि आपल्याला सांगत राहील. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू सो मच चेतन सर. मी त्याच विषयाकडे येणार होते की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इतकं छान समजवलंय. आता नक्कीच नेक्स्ट लेक्चर मध्ये फंडामेंटल राईट्स बद्दल आमची इच्छा आहे ऐकण्याबद्दल. थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग विथ जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. थँक्यू सो मच सर. Yes.